आजच्या आपल्या घटकाचं नाव आहे सममिती। गणित विषयातील पुढचा घटक आहे सममिती। सुरुवातीला आपण काही उदाहरणं पाहूया। हे एक झाडाचं पान आहे आणि हे झाडाचं पान आपण जर मध्यभागी बरोबर या पानाची घडी घातली तर या पानाचे दोनही भाग, या शिरेवरती आपण त्याची घडी घातली तर या पानाचे दोनही भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात। आपण ते ठेवून बघूया दोन्ही भाग एकमेकांवरती, म्हणजे आपल्याला कळेल की हे भाग तंतोतंत एकमेकांशी जुळतात की नाही। बघा, हे भाग एकमेकांशी अगदी तंतोतंत जुळत आहेत, म्हणजे हे जे पान आहे ते दिलेल्या मधल्या रेषेच्या, आता बघा पुढची आकृती आली आहे। इथं जर मी पान दुमडलं तर ते दोन भाग मात्र समान होणार नाहीत। आता एक त्रिकोण आलाय आपल्या समोर। या त्रिकोणाला जर जिथं आपली निळी रेषा आली आहे तिथं जर मी मधोमध दुमडलं तर त्याचे दोन भाग होणार आहेत आणि ते दोनही भाग समान असणार आहेत, समान तंतोतंत एकमेकांशी जुळणारे असणार आहेत। आता इथं आणखी एक त्रिकोण येणार आहे, तो बघूया आपण। आणि दिलेल्या रेषेच्या ठिकाणी जर मी त्याचे दोन भाग केले, दुमडले, तर ते दोन भाग सारखे होतील का रे? बरोबर, तुम्हाला सहजपणे सांगता येईल की हे दोन भाग, उजवीकडचा भाग छोटा होईल, डावीकडचा भाग मोठा होईल, म्हणजे हे दोन भाग एकमेकांची तंतोतंत अजिबात जुळणार नाहीत। मग सममिती म्हणजे काय? तर बघा, एखाद्या रेषेने होणारे आकृतीचे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत म्हणजे हुबेहूब जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते। मगाशी आपण पान बघितलं, मधल्या शिरेच्या संदर्भात ती सममित आहे, परंतु जर आपण मधून आडवं दुमडलं तर ते सममित होणार नाही। याचा दुसरा अर्थ काय आहे? एखाद्या रेषेने होणारे आकृतीचे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत नसतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात असममित आकृती असते। सममित त्याचा विरुद्धार्थी शब्द होणार आहे इथं असममित, म्हणजे जिचे दोन भाग एकमेकांशी जुळत नाहीत अशी आकृती। आता इथं आपल्यासमोर एक आयत आलाय आणि त्याला इथं मध्ये बरोबर घडी घातली आहे, तर ही आकृती मध्ये बरोबर घडी घातल्यानंतर ह्या रेषे संदर्भात सममित असणार आहे। पुढे बघूया आपण कोणती आकृती येते। आता ही आकृती आलेली आहे आपल्या समोर आणि याला कुठून रेष मारायची आहे बघा, कुठून घडी घालायची आहे, तुम्हाला सहज लक्षात येईल। दोन भाग सारखे दिसत आहेत का आपल्याला? नाही, त्यामुळं ही आकृती या रेषेच्या संदर्भात असममित आहे किंवा सममित नाही, म्हणून त्याच्याखाली आपण फुली मारलेली आहे। आता हा मोठा एक पतंगाच्या आकाराचा चौकोन घेतला आणि बरोबर मध्यभागी उभी रेष मारली तर ही आकृती उभ्या रेषेच्या संदर्भात सममित असेल की नसेल? अगदी बरोबर, ही आकृती सममित असणार आहे, त्याच्याकडे आपण खूण केलेली आहे। आता हीच आकृती आपण घेतोय आणि ही आकृती आडव्या रेषेच्या संदर्भात जर आपण बघायला गेलो तर सममित होईल का? तुम्हाला रेष मारल्यानंतर दोन भाग दिसतात, त्याच्यावरून समजून येईल की ही आकृती आडव्या रेषेच्या संदर्भात असममित आहे किंवा सममित नाही। पुढे एक चित्र दिलं आहे आपल्याला, वेगवेगळी चित्र दिली आहेत आणि त्या रेषे संदर्भात ती चित्र सममित आहेत की असममित ते आपल्याला विचारलं आहे। बघा, सममित होईल का हे आंब्याचं चित्र उभ्या रेषेच्या संदर्भात? ह्याला नियमित आकार नाही आहे, त्यामुळे हे असममित होईल, सममित असणार नाही। आडव्या रेषेच्या संदर्भात हा आकार सममित होईल का? याचं उत्तर नाही असणार आहे। लिहूया आपण त्याच्याखाली नाही, मी शब्दात लिहिण्याऐवजी चिन्हात लिहितोय। ही आकृती सममित होईल का? होणार आहे। ही आकृती सममित होईल का? नाही होणार, कारण दिसायला जरी दोन भाग सारखे दिसले तरी त्यांची दिशा वेगवेगळी आहे। हे वर्तुळ घेतलं मी, रेष मारली मध्यभागी, तर हा आकार सममित होणार आहे, तो आपण त्याच्याखाली लिहून घेऊया। हा आकार दिलेल्या रेषेच्या बाबतीत सममित होणार आहे। हे अक्षर दिले आपल्याला आणि मध्ये रेष मारली आहे, उभी रेष दिली आहे। उभ्या रेषे संदर्भात हे अक्षर दोन्हीकडचे भाग बघा सारखे दिसत आहेत, सममित आहे, त्याच्याखाली आपल्याला खुणा करायच्या आहेत। पुढचं अक्षर दिले आपल्याला जी आणि बरोबर उभी रेष मारली आहे मध्ये मधून, आहे का रे सममित हा आकार? अगदी बरोबर नाहीये, म्हणून त्याच्याखाली फुली मारलेली आपण।
पुढचं अक्षर येते वाय. वाय हे अक्षर घेतलं आपण उभ्या रेषेसंदर्भात. हे सममित होईल की नाही? अगदी बरोबर, हे अक्षर सममित होणार आहे. झेड हे अक्षर घेतलं आपण, मधून रेष मारलेली आहे. हे सममित होणार की नाही? तर हे सममित होणार नाही, कारण आडव्या रेषेची दिशा दोन्हीकडे वेगवेगळी आहे. आणखी काही चित्र दिलेलं आपल्याला आणि सममित होतील अशा रेषा मारायला सांगितलेलं आहे. हे फुलपाखराचं चित्र आहे. याला सममित करायचं असेल तर आपल्याला उभी रेष मारावी लागेल. कोणत्या रेषेसंदर्भात ती सममित होतील ते आपल्याला ठरवायचं आहे. आता हे 2 हा अंक आहे आणि उभी रेष मारली आहे. सममित होईल का हा आकार? नाही. आडवी रेष मारली तरी सुद्धा सममित आकार होणार नाही. त्यामुळे ही आकृती कोणत्याच बाबतीत सममित होणार नाही. कोणत्याही बाबतीमध्ये ही आकृती सममित होणार नाहीये. ज्या रेषेने सममित होईल ती रेषा मारायला सांगितली. आता हा षटकोन आहे. आडवी रेषा मारली, दोन्ही भाग समान आहेत. उभी रेषा मारली, दोन्ही भाग समान आहेत. तिरकी रेषा मारली तरी समान आहेत. डावीकडून तिरकी रेषा मारली तरी पण समान आहेत. म्हणजे या सर्व रेषांच्या बाबतीमध्ये ही आकृती सममित आहे. हे लक्षात घ्या. समान लांबी असलेल्या समान विशिष्ट आकाराच्या आकृत्या या बाबतीत सममित होऊ शकतात. याला आकार दिला आहे. आपण पहिल्यांदा आडवी रेष मारून घेऊया, सममित होत नाहीये. उभी रेष मारून घेऊया, तरी पण ही आकृती सममित होत नाहीये. त्यामुळे याच्या खाली आपण ही आकृती सममित नाही अशी खूण करून घेऊया. आता पुढे बघूया कोणतं अक्षर दिलंय आपल्याला. एक्स हे अक्षर दिलंय, तुम्हाला सहज ओळखता येईल. एक्स हे अक्षर, आडवी रेष मारली, दोन्ही आकार सारखे आहेत. त्यामुळे हे आडव्या आणि उभ्या दोन्ही रेषांच्या संदर्भात हा जो आकार आहे, हे जे अक्षर आहे ते सममित आहे. सममित हे हा आकार आहे. हे अक्षर सममित आहे. पुढे एक अक्षर आलंय आपल्या समोर एच नावाचं. याच्यात आडवी रेष मारली तर दोन्ही आकार सारखे होतात, म्हणजे सममित आहे. उभी रेष मारली तरी सुद्धा दोन्ही आकार सारखे होतात, म्हणजे एच हे अक्षर दोन्ही रेषांच्या उभ्या आणि आडव्या बाबतीत सममित आहे. आता आपल्याला एक रेष मारायची आहे, ज्यानं ही आकृती सममित होईल. विमानामध्ये आपल्याला उभी रेष मारावी लागेल. आडवी रेष मारली तर तेच होणार नाही. चांदणी दिली आहे, इथं आडवी रेष मारली तरी सममित होणार आहे, उभी रेष मारली तरी सममित होणार आहे. आपण तिरकी रेष जरी मारली उजवीकडून डावीकडे तरी सममित होणार आहे, आणि डावीकडून उजवीकडे जरी मारली तरी ही आकृती सममित होणार आहे. आता आपल्याला एक पान दिलेलं आहे. हे पान मधली शीर आहे, त्याच्यावरून रेष मारली तर सममित होणार आहे, ते सममित होणार नाही. 8 हे अक्षर आपण घेतलेलं आहे. 8 हा अंक घेतलाय. उभी रेष मारली सममित होईल. खालील सममित आकृत्यांचे सारखे असणारे 2 अर्धे भाग वेगळ्या रंगाने रंगवा. म्हणजे तुम्हाला रेषा मारायची आहे आणि त्यातला एक भाग एका रंगाने आणि दुसरा भाग दुसऱ्या रंगाने असं आपल्याला रंगवायचं आहे. याच्यात थोडा पुढचा उपघटक आहे, बंदिस्त व खुल्या आकृत्या. बघा, डावीकडे एक आकृती दिसते आणि उजवीकडे एक आकृती दिसते. डावीकडच्या आकृतीमध्ये चारही बाजूने तुम्ही बघितलं तर सगळीकडून आकृती बंद आहे. आतमध्ये जायचं असेल तर काही आपल्याला जागा नाही आहे. पण त्याच्या उलट जर उजवीकडची आकृती आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की इथं एक आतमध्ये जायला रस्ता आहे. या आकृतीच्या आतमध्ये आपण जाऊ शकतो किंवा या घराच्या आतमध्ये आपण या कुंपणाच्या आतमध्ये आपण जाऊ शकतो. ही अशा प्रकारची जी आकृती ज्याच्यामध्ये आतून बाहेर किंवा बाहेरून आत कुठलीही खूण करता येत नाही, अशा आकृतीला बंदिस्त आकृती म्हणतात. तर ज्या आकृतीमध्ये काही जागा असते खोली, तिला खुल्या आकृत्या म्हणतात. आपल्याला डावीकडे काही बंदिस्त आकृत्या दाखवल्यात आणि उजवीकडे काही खुल्या आकृत्या दाखवल्या आहेत. बंदिस्त आकृत्यामध्ये आतला बिंदू बाहेरचा बिंदू वगैरे आपल्याला जोडता येत नाही. आपल्याला काही कृती सांगितली आहे, ती कृती आपल्याला करायची आहे. विचार करायचा आहे आपल्याला. विचार करा म्हटलेलं आहे. कशाचा विचार करायचा आहे आपल्याला? दिलेल्या आकृतीला स्पर्श न करणाऱ्या रेषेने अ आणि ब या बिंदूंना जोडता येईल का, आणि ब आणि क या दोन्ही बिंदूंना जोडता येईल का? तर हे अजिबात शक्य नाही आहे. तुम्ही सुद्धा प्रयत्न करून बघा, कारण एक बिंदू त्यातला जो आहे तो आकृतीच्या आतमध्ये आहे. पुढं काय सांगितलं बघा, दिलेल्या आकृतीला स्पर्श न करणाऱ्या रेषेने
प आणि फ बिंदू जोडता येतील का? प आणि म बिंदू जोडता येतील का? बघा, जोडता येतील. प आणि फ जोडले मी पहिल्यांदा, आणि प आणि म हे दोन्ही सुद्धा मी जोडून दाखवतोय. इथं आकृतीच्या बाहेरच्या भागाला मी स्पर्श केलेला नाहीये. या दिलेल्या आकृत्यांपैकी बंदिस्त आणि खुल्या आकृत्या तुम्हाला शोधायच्या आहेत, ओळखायच्या आहेत. ही सांगितलेली कृती तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये आणि वहीमध्ये पूर्ण करायची आहे. समजून घ्या. शंका असल्यास व्हिडिओ पुन्हा पहा.